आज आपण एक वाटी रव्यापासून मस्त असे दुप्पट तिप्पट फुलणारे खुसखुशीत रव्याचे पळीपापड तयार केलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पापड तयार केलेले आहेत. अजिबात तुटत वगैरे नाहीत. मस्त असे हे पापड आपले तयार होतात आणि वर्षभर छान असे आपले हे पापड टिकतात. इथे तुम्ही बघू शकता की तेलात टाकल्यावर आपले हे पापड छान असे अगदी दुप्पट तिप्पट असे फुलले जातात. असे हे पापड एकदा करून ठेवले की मस्त असे वर्षभर छान असे टिकतात. इथे आपल्याला हे पापड करण्यासाठी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपले छान असे हे पापड तयार होतात. इथे बघू शकता की किती छान असे आपले हे पापड मस्त फुललेले आहेत. इथे आपण हे अगदी झटपट असे हे पापड तयार केलेले आहेत. त्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे. वजनी प्रमाणात हा पाव किलो 250 ग्रॅम इतका हा आपला रवा आहे. आता आपण ज्या वाटीने इथे हा रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने इथे आपण गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला 8 वाटी इतकं पाणी यामध्ये मोजून घ्यायचं आहे. 8 वाटी हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि त्यामुळे आपले पळीपापड छान असे तयार होतात आणि ते वाळल्यानंतर अजिबात तुटत वगैरे नाहीत. इथे मी गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीनं 8 वाट्या इतकं पाणी मोजून घेतलेलं आहे. इथे मी एक छोटा चमचा पापडखार आणि एक छोटा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. मीठ आपल्याला इथे योग्य प्रमाणात टाकायचं आहे, कारण आपले पापड वाळल्यानंतर खारट होऊ शकतात. त्यामुळं जास्त देखील आपल्याला मीठ इथे टाकायचं नाही. आता इथे थोडंसं पाणी कोमट होऊन द्यायचं. पाणी थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये आपण जो रवा घेतला होता तो रवा हळूहळू थोडा थोडा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पळीने या पद्धतीने आपल्याला तो छान असा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. रवा इथे आपल्याला एकदम देखील टाकायचा नाही, कारण आपल्या रव्याच्या गाठी वगैरे तयार होऊ शकतात. या पद्धतीने अगदी थोडा थोडा असा रवा टाकला आणि तो पाण्यामध्ये मिक्स केला की अजिबात गाठी वगैरे तयार होत नाहीत. आपला रवा छान मस्त असा मिक्स होतो. आपल्याला हे मिश्रण सतत एकसारखं वरून खालपर्यंत छान असं हलवत राहायचं आहे. त्यामुळे आपला रवा मस्त असा शिजला जातो. इथे तुम्ही बघू शकता की हे आपलं जे मिश्रण आहे ते छान दाटसर असं झालेलं आहे. इथे मी मीडियम फ्लेमवर 20 ते 25 मिनिटं छान असा हा रवा शिजवून घेणार आहे. रवा इथे आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा, जेणेकरून आपले जे पापड होतात ते अजिबात वाळल्यावर तुटत वगैरे नाहीत आणि मस्त असे आपले पापड हे तयार होतात. अगदी झटपट असे आपले हे पापड कमीत कमी साहित्यामध्ये मस्त असे तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता की हे मिश्रण जे आहे ते आपलं छान असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एकसारखं वरून खालपर्यंत हलवत हलवत हा रवा आपण इथे चांगला शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की आपलं जे हे मिश्रण आहे किती छान असं दाटसर झालेलं आहे, परंतु आणखीन एक 5-10 मिनिटं हे मिश्रण मी छान असं शिजवून घेणार आहे. इथे असं आपलं हे जे मिश्रण आहे ते छान शिजलेलं आहे. त्याला मस्त अशी चकाकी आलेली आहे. याचा अर्थ आपलं हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे. या पद्धतीने मिश्रणाला छान चकाकी आली की समजायचं की आपलं जे हे मिश्रण आहे ते छान असं शिजलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण छान असं एकजीव करून घेणार आहोत. वरून खालून एकसारखं हलवून घ्यायचं, त्यामुळे याच्यामध्ये अजिबात एकसुद्धा गाठ वगैरे तयार होत नाही आणि मस्त असं आपलं जे हे मिश्रण आहे छान असं शिजलं जातं. इथे मी 20 ते 25 मिनिटं हे मिश्रण छान असं शिजवून घेतलेलं आहे. इतका वेळ हे मिश्रण शिजण्यासाठी लागतोच. इथे मी गॅस बंद केला आणि त्यानंतर 2 चमचे सफेद तीळ, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे. आता हे मिश्रण आपण कोमट करून घेणार आहोत. इथे मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. त्यावर आपण हे पापड तयार करून घेणार आहोत. इथे मी पळीने थोडंसं मिश्रण टाकलं आणि वरून थोडंसं पसरून घेतलं. या पद्धतीने पापड तयार केले म्हणजे ते अगदी पातळ छान असे आपले हे पापड तयार होतात. इथे आपल्याला हे मिश्रण कोमटच करून घ्यायचं आहे. अगदी गरम गरम प्लॅस्टिकच्या कागदावर अजिबात टाकायचं नाही.
इथे मी या पद्धतीने सर्व पापड इथे याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. अगदी झटपट असे, अगदी कोणाची मदत न घेता एकट्यानेच करता येतील इतके सहज सोपे आपले हे पापड तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता की सर्व पापड मी छान असे इथे तयार करून घेतलेले आहेत. इथे मी एक 5-6 तास हे घरातच वाळवले आणि नंतर 5-6 तासानंतर पलटी करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी एक 3-4 तास उन्हामध्ये मस्त असे मी हे पापड वाळवून घेतलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता किती पातळ आणि छान असे आपले हे पापड तयार होतात. अजिबात तुटत वगैरे नाहीत आणि मस्त असे आपले हे पापड वर्षभर टिकतात. एकटाच माणूस अगदी सहजपणे हे पापड तयार करू शकतो. कोणाच्याही मदतीशिवाय आपले छान असे हे पापड तयार होतात. आता हे पापड आपण तळून पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. आता त्यामध्ये आपण एक पापड टाकलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपला पापड हा किती छान असा फुलला जातो. इथे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे तुम्ही बघू शकता किती दुप्पट-तिप्पट असे मस्त असे हे पापड फुलले जातात. अगदी झटपट असे आपले हे पापड तयार होतात. इथे मी काही पापड थोडेसे इथे तळून दाखवलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे आपले हे पापड फुललेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता आपण जो पापड खार वापरलेला आहे त्याच्यामुळे आपले हे छान असे पापड इथे तयार झालेले आहे. यामध्ये आपण पापड खार हा जरूर वापरायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता किती छान पातळ आणि खुसखुशीत आपले पापड तयार झाले.